ज्या माणसानं आपल्या मराठी बांधवांसाठी अहोरात्र कष्ट घेतलं, माझ्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून संघर्ष योद्धे माननीय मनोजदादा पाटलांनी अर्थात जरांगे पाटलांनी आंदोलन उभं केलं. मी त्यांच्याबद्दल तर आवर्जून सांगेल, अनेक नेते आपण पाहिले, अनेक वक्ते आपण पाहिले, अनेक माणसं आपण पाहिली, पण माणसातला देव माणूस फक्त मनोजदादा जरांगे पाटील यांनाच आपण पाहिलं. आणि माणसातला देव माणूस संघर्ष योद्धा मान्य मनोजदादा जरांगे पाटील यांना मी विनंती करतो, तुम्हाला सर्वांना या ठिकाणी संबोधित करावं. सगळ्यांना जय शिवराय. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय, आपली पुण्याची पावनभूमी, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत श्रेष्ठ महान संत आपले ज्ञानेश्वरजी माऊली, सगळ्यांना रामकृष्ण हरी सुद्धा. आज या पाटीलवाडा हॉटेलच्या शुभारंभ प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले नामदार, मंत्री महोदय नरेंद्रजी पाटील साहेब यांना मानाचा जय शिवराय. आपल्या या मतदारसंघाचे आमदार काळे साहेब, तुमचं नाव विसरून गेलो. तुमचं रूमकर साहेब आई, सगळ्याच व्यासपीठाला जय शिवराय. धोकायचा मिळून तुम्ही म्हणायचे आला महत् नाव विसरून गेला, बंद परत नको दे. आपले अंकुश शेटकाळे आणि निलेश शेटकाळे खूप हालाकीतून खरंच तुमचंच नाव राहिलं की तुम्ही माझ्या दी भाडा आधी मग यांचं मागा लागायचं भाडं मागाय. खूप खरंच कष्टातूनच पुढे जाता येतं. आपल्याला प्रगती दिसते पण त्याच्या पाठीमागचं कष्ट नाही दिसत. या भावांनी खूप कष्ट केलं आणि एक नवीन ऊर्जा ते आपल्याला द्यायला लागली. व्यवसायाकडे वळायला पाहिजे. खरंच प्रत्येकानं हे शिकलं पाहिजे. आपण व्यवसायाकडे वळणं खूप गरजेचं आहे. त्या दोनही भावांचं खूप खूप कौतुक. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही काही ते ठोया वाजू नको मध्ये मग हुकून जाईल का सगळं मिळणं. आता सांगितलं की आमदार साहेबांनी की आणखीन आम्हाला उद्घाटनाला यावं लागेल, इतकी तुमच्यात प्रगती व्हावं. मी खरंच येईन, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. तुम्ही किती बऱ्या बोला, मी आलोच म्हणून सांगतो. मी उद्घाटन याच्यासाठी मी केलं नाही, आमच्या डोळ्यासमोर अण्णासाहेब पाटील येत आहेत. आम्ही राज्यातले मराठी नरेंद्र पाटील साहेबाला अण्णासाहेब पाटलाच्या रूपातच बघतो. म्हणून मी उद्घाटनाची फीसुद्धा त्यांच्याच हाताने कापली, मी नाही कापली. शेवटी आपल्या माणसाचा सन्मान आपण करायचा असतो. अण्णासाहेब पाटलांचं जे कार्य समाजासाठी होतं ते आपल्याला नाही विसरता येणार. खूप मोठं कार्य होतं साहेब, सोपं नसतं. माणूस बोलतो फक्त मी आत्महत्या करी. आपल्या समाजासाठी त्यांनी डोक्यात गोळी घालून घेतली, गोळी. त्यांचं रक्त इथं असताना आपण अध्यक्षीय स्थान स्वीकारायचं कसं, म्हणून मी त्या अध्यक्षीय स्थान त्यांना दिलंय. शेवटी अण्णासाहेबांनी आम्हाला खूप मोठी दिशा दिली. तुम्ही आम्ही घडलो त्याच्यातून. ज्या लेकानं बापाने डोक्यात गोळी घातल्याच्या नंतर आईनाने त्या लेकरांना रक्त फरशीवरचं पुसवलं. साहेब एकदा डोळ्यासमोर आणून बघा. आपला बाप
पुऱ्या राज्याला घाम पडत होता असे अण्णासाहेब पाटील ज्यावेळेस आईच्या भावाच्या खांद्यावरती जबाबदारी येते, छोटे छोटे असताना आपल्या समाजासाठी त्यांचं बलिदान पहिलं गेलं, त्या बलिदानाचे उपकार ठेवायची जबाबदारी आपली. सत्ता येत राहते जात राहते, पद येत राहते जात राहते. मला वाटतं ते कॅबिनेट मंत्री आहेत आता, पण तो वारसा पुन्हा नाही मिळाला. वारसा हेच आपल्यासाठी खूप मोठं पद आहे. ती वारसा चालवताना खूप तारेवरची कसरत त्यांना सुद्धा करावी लागत असेल, म्हणून आपल्याला सुद्धा त्यासोबत राहायचं. तुम्ही म्हणताल आता उद्घाटनाचा विषय आणि हे आपल्यासाठी ते पण खूप गरजेचं आहे. पहिला आपला देव, पहिले आपल्या समाजासाठी गेलेलं बलिदान. आपण जर मागचं विसरलोत ना, जेव्हा समाज मागचं विसरतो तेव्हा समाज कधीच प्रगतीकडे जात नाही. म्हणून अण्णासाहेब पाटलाला कोणी विसरायचं नाही. आपलं कर्तव्य आहे तितकं करावं. माझ्या बुद्धीला जेवढं आमदार साहेब शिवलं तेवढं मी केलं. मला वाटलं आपल्या समक्ष अण्णासाहेब पाटलाचं रक्त असताना आपण हितकं कापायचं आणि अध्यक्षस्थान स्वीकारायचं कसं. त्यामुळं सगळा मान सन्मान आम्ही आहेत तोवर तुम्हालाच राहणार आहे. आणि मी समाजासाठी आयुष्यभर लढणार, त्याची काळजी तुम्ही करू नका. तुमचा जेवले नाही तर तुम्ही आपल्याला कसा दणका लागतो त्याशिवाय मग जमत नसतं. म्हणून तर सरकार ठेप्याला आणलंय. नाही तर ते इतके चाबरे येत भाऊ, चांगल्या चांगल्या गेम करतात, मग चालता जातात त्याने आपल्याला चौपण एवढा टाकला. आमचे रक्ष पाटील आहेत, हे काळे पाटील आहेत आणि सगळेच आहेत बरं का. तुम्ही महाराज आहेत, यांनी सगळ्यांनी आयला तर नाव घ्यायचं म्हणलं पुन्हा तिथंच येते. परत म्हणते 2-3 जणांचंच घेतलं, याच्याला जवळचे एखादं. आपल्या सगळ्या जवळचे चालता चालता मला वडी देत, पुढं चल म्हणते दूध घालणार. मी जमिनीवर पाय ठेवू नये म्हणून साधा कार्यक्रम मोठा काय म्हणत नाही, कारण मी करोडो लोक सुद्धा बघितले. मी 10 लोकात सुद्धा जातो. मग प्रस्तल करताना पाटील म्हणले आम्हाला वाटलं येते का नाही. मी तसलं नाही हो. 10 लोक असं ते ईस असून निघालो. ते माझे मराठी आहेत, मला त्यांच्यासाठी जाणार. मी शेवटच्या श्वासापर्यंत आरक्षणासाठी लढणार आहे, त्याची काळजी करायची नाही. तुम्ही राहिलेच थोडं. आता मराठवाड्याचं गॅजेट घेतलंय. 15-20 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आम्ही सगळं मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण देतो म्हणून. वाट बघतोय अधिवेशनात काय करते ते. नसता आपला पुन्हा पट्टा चालू होणार. अधिवेशनात तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातला सुद्धा गॅजेट घेतो म्हणून सांगितलं. तुम्हाला ती पण बातमी आत्ताच देऊन ठेवतो. पुण्याचं गॅजेटियर, औंध संस्थांचं, कोल्हापूरचं गॅजेटियर आणि सातारा संस्थांचं गॅजेटियर. मी शिवेंद्रराजे साहेबांशी बोललो आणि उदयनराजे आपले शंभूराजे साहेबांशी सुद्धा बोललो. म्हणलं मला नादी लावताना नाही तर मराठवाड्याला दिलं आणि मी गप्प बसल. मी गप्प बसणार नाही. मी महाराष्ट्रातले सगळे मराठी आरक्षणात घातल्याशिवाय गप्प बसणार. आणि ज्याला घ्यायचं ते घ्या. परत असं बी काय नाही कोणाला कोणचा कोळात राहायचं काय राहायचं, ज्याला त्याच्यात राहायचं त्याच्यात राहून. ज्याला घ्यायचं ते घेणार आहेत. मी शेवटच्या श्वासापर्यंत या समाजासाठी लढणार आहे. समाजाचं दुःख ते माझं दुःख मानून मी रातपाट फिरतो आणि फिरत राहणार. आपल्याला जागरूक राहणं मात्र गरजेचं आहे. शेवटी पक्ष येतो जातो, पद येते जाते. समाजाच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होणार आहे. समाज मोठा करू लागा ही माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे.